मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। 1 मिनिट। आचार्य परमेश्वरींचे मूलगुण आपण बघतो आहे आणि 36 मूलगुण आहे। लक्षात ठेवण्याचं सूत्र 12, 10, 6, 5, 3 अशा प्रकारे 12, 10, 6, 5, 3 12 प्रकारचे तप, 10 प्रकारचा धर्म, 6 प्रकारचे आवश्यक, 5 आचार आणि 3 गुप्ती अशा तऱ्हेने आचार्य परमेश्वरीचे 36 मूलगुण म्हटल्या जातात। या 36 मूलगुणांमध्ये आम्ही बघितलेला आहे 12 तप बघितलं, 10 प्रकारचा धर्म बघितला आणि आता 6 आवश्यक अवश्यपणे जे करणं गरजेचंच आहे, त्याच्याशिवाय त्यांचा दिवस तो व्यतीत होत नाही, त्याला आवश्यक असं म्हटल्या पाहिजे। ही 6 आवश्यक कोणती आहे तर सर्व प्राण्यांवरती समता। पहिला आहे समता। समता याचा अर्थ समभाव। यावत जीव द्रव्य जितकं काही आहे तिच्यामध्ये भगवत स्वरूप पाहून प्रत्येकाप्रती अंतरंगामध्ये करुणा धारण करणं हा समता भाव आहे। यथायोग्य प्रतिपत्ती, ज्याची जशा प्रकारे वैयावृत्ती, सेवा, विनय करायला हवा तशा प्रकारचा विनय जीवनात असणं याचं नाव आहे समता भाव। मुनींचं असल्यामुळे मुनीत वरचे आहे, उत्कृष्ट पात्र आहे आणि त्यांच्यामध्ये देखील एकमेकांबद्दल समता भाव अंतरंगामध्ये असणार आहे। दुसरं वंदना। वंदना याचा अर्थ की जो मनाने आणि कायेने केलेला नमस्कार आहे वंदना। मन वचन काय पूर्वक। तर वंदना मन वचन काय पूर्वक म्हणजे मनामध्ये अत्यंत श्रद्धा, विनयवंत असून शारीरिकरित्या जशी कृती करणे आणि वचनाची स्तुती करणे हे तीनही वंदना या शब्दात आलेला आहे। नंतर स्तुती। तिसरं स्तुती याचा अर्थ वचन रूपाने त्यांचा गुणानुवाद करणं। पंचपरमेष्ठीचे जे गुण आहेत, ज्यांचं स्वरूप कसं आहे, वितरागी, सर्वज्ञ, हितोपदेशी आहे, अशा प्रकारे त्यांच्या गुणांचा गुणानुवाद करणं आणि त्या गुणांची महती जीवनामध्ये येणं याचं नाव आहे वंदना। नंतर प्रतिक्रमण। प्रतिक्रमण याचा अर्थ आपल्याकडून जे काही दोष घडलेले आहे या दोषांना परत न घडू देण्याची एक प्रकारची नैतिक जबाबदारी असणं याचं नाव आहे प्रतिक्रमण। चुका ह्या होणार आहे, पण चूक झाल्यानंतर ती लक्षात आल्यानंतर परत ती चूक रिपीट न करणं याचं नाव आहे प्रतिक्रमण। स्वाध्याय। स्वाध्याय स्वतःचं अध्ययन करणं। जसं आम्ही स्वाध्याय तपामध्ये देखील बघितलं, तपामध्ये बघताना सांगितलेलं आहे स्वाध्याय म्हणजे स्व अध्ययन करणं, स्वतःचं निरंतर आत्मपरीक्षण करणं आणि मी कुठे कमी आहे, काय मला करायचं आहे याची उजळणी जीवनात असणं, स्वतःचं अध्ययन करणं हा आहे स्वाध्याय पक्ष। स्वाध्यायामध्ये आमचे नेत्र अप्रमत्त पाहिजे, म्हणजे जे काही आम्ही वाचू ते योग्य पद्धतीने शब्द आम्हाला आकलित व्हायला पाहिजे। कधी कधी शब्दाचा भाव दुसरा असतो आणि आम्ही भाव दुसरा ग्रहण करतो, म्हणून तो शब्द आम्हाला योग्य रीतीने त्याची भावभासना व्हायला हवी। स्वाध्यायाची ही महत्वाची भूमिका आहे। नंतर स्वाध्यायामध्ये विभक्ती देखील अत्यंत महत्वपूर्ण असतात। कोणत्या विभक्तीने त्या ठिकाणी कशा प्रकारे वाक्यरचना आहे
हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे शब्दांची पूर्णता, अर्थाची पूर्णता आणि उभय पूर्णता, म्हणजे शब्द आणि अर्थ दोनही समजून आम्हाला स्वाध्यायाची निष्पत्ती जीवनात करायची आहे. कधी कधी अर्थ लागतो, कधी कधी शब्द लागतो, परंतु आम्हाला दोन्ही उभय म्हणून अर्थ, व्यंजन आणि उभयोर्थ अशा प्रकारे स्वाध्यायाची पूर्ती करायची आहे. स्वाध्याय करत असताना आम्हाला काल देखील महत्वाचा सांगितलेला आहे. ग्रहण काल, सूतक काल यामध्ये स्वाध्याय वर्जित आहे. अनेक ग्रंथांचे स्वाध्याय हे पर्वदिनी निषिद्ध मानण्यात येतात. तर ही जी काही भूमिका आहे किंवा अगदी सामायिकाचा जो काळ आहे, संध्याकाळचा, संध्या समयीचा किंवा सकाळचा अगदी पहिला काळ जेव्हा सूर्योदय झालेला आहे, हा काळ स्वाध्यायासाठी निषिद्ध मानला जातो. याचं कारण असं आहे, काय सांगू शकाल याचं कारण का? तो काळ का स्वाध्यायासाठी उपयुक्त समजला जात नाही? हा जो संध्याकाळ आहे, हा म्हणजे सूर्यास्ताचा काळ आणि सूर्योदयाचा काळ, मध्यान्नाचा सूर्य माथ्यावर आलेल्याचा काळ आणि रात्री 12चा काळ, हा स्वाध्यायासाठी निषिद्ध काळ मानण्यात आलेला आहे. उत्तर सांगू शकाल का निषिद्ध मानलेला आहे? भगवंताचे वाणी कीर्तन, समोसरण वाणी कीर्तन. का निषिद्ध मानलेला आहे हा काळ? हा काळ निषिद्ध असा मानला की या काळामध्ये शुद्धोपयोगासाठी अनुकूल असं हे वातावरण असतं. संध्याकाळचा समय ज्यावेळेला सूर्यास्त होतो आहे आणि व्हायचा आहे, हा जो काळ आहे, हा काळ सकाळी सूर्योदयाचा काळ हा शुद्धोपयोगामध्ये जाण्याचा काळ आहे. म्हणजे हा सामायिकाचा काळ सांगितलेला आहे आणि त्यामुळे हा काळ स्वाध्यायासाठी अयोग्य सांगितला जातो. आज आमच्या जीवनात जर आम्ही बघितलं तर हा काळ आमचा सकाळचा काळ झोपेमध्ये व्यतीत होतो आणि संध्याकाळचा काळ आम्हाला जेवण चालतं थोडं उशिरा म्हणून आमचा तो भोगामध्ये व्यतीत होतो. म्हणजे वास्तविकता योग काळ येतो आणि त्या योग काळाचा उपयोग ज्या वेळेला भोग काळामध्ये होतो त्यावेळेला रोग जीवनात येतात. हे सूत्र आहे, योगाचं सूत्र आहे. योगाचा काळ भोगात जर व्यतीत झाला तर रोगाचं ते आमंत्रण आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की या काळामध्ये भोजन निषिद्ध आहे किंवा स्वाध्याय देखील या काळामध्ये करायचा नाही, कारण ध्यानासाठी हा अत्यंत उपयुक्त काळ आहे. म्हणून हा काळ नाही म्हटला. स्वाध्याय म्हणजे आम्हाला काल मर्यादा पाळायला हवी स्वाध्याय करताना. नंतर आम्ही अप्रमत्त असायला पाहिजे, म्हणजे सजग असायला पाहिजे. नंतर शास्त्र मिटल्यानंतर आमच्या अंतरंगामध्ये स्व अध्ययन जे आमचं होईल हे खऱ्या अर्थाने स्वाध्याय आहे. 2 शब्दामधली रिकामी स्पेस ही देखील आम्हाला वाचता यायला पाहिजे. अशा तऱ्हेने स्वाध्यायाचे अनेक पैलू आहेत. या सगळ्यांना समजून जेव्हा आम्ही स्वाध्याय करू, कारण सगळीच्या सगळी गोष्ट शब्दामधून सांगितल्या जात नाही. बऱ्याचशा गोष्टी शब्दांना ज्या वेळेला आम्ही अनुभूतीमध्ये उतरवितो त्यावेळेला काही गोष्टींचं आकलन होतं. लहानपणी आम्ही जे काही पाठ केलेलं आहे ते त्यावेळेला कदाचित समजत नाही. त्याची उकल किंवा त्याची समज आम्हाला ज्या वेळेला त्या शब्दांना नेमका आम्ही न्याय देऊ शकतो, त्याचा अर्थ समजू शकतो, त्यावेळेला कळतं. म्हणून कधी कधी असंही म्हटलं जातं, पहिल्यांदा तर पाठांतर करा, जितकं पाठांतर होईल तितकं पाठांतर करा, समजो न समजो तुम्ही पाठांतर करत राहा. आणि ज्या वेळेला रिकामा वेळ मिळेल, फावला वेळ मिळेल, त्या पाठांतराच्या काही कडव्यांना, श्लोकांना आठवून त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. ही आहे स्वाध्यायाची पद्धती. नंतर कायोत्सर्ग. कायोत्सर्गाबद्दल देखील आपण बोललो की कायाच ही मुळात आम्हाला सोडायची आहे.
आणि ती कधी पण आमची सुटू शकणार आहे ही ज्यावेळेला आमची मानसिकता तयार होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो कायोत्सर्ग आहे. म्हणजे कायेवरचं ममत्व सोडून निरंतर ध्यानाची भूमिका जीवनात असणं. कोणत्याही प्रकारचं ध्यान असेल, कदाचित पदस्थ ध्यान असेल, पदामध्ये तर आम्हाला फारसं करावं लागत नाही. पदामध्ये कोणतं तरी एक पद घ्यायचं. जसं अर्हम घेतलं आम्ही, तर त्या पदाचं चिंतन निरंतर करत राहायचं. काम आहे त्यावेळेला ठीक आहे सोडायचं, पण रिकाम बसला आहे काही काम नाही त्यावेळेला आमचं अरहम 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 हे सतत मनामध्ये सुरू असणं. किंवा नमो 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 हे, किंवा अरिहंत अरिहंत हे, ही जी काही आमची अवस्था आहे ही आमची अवस्था, याचाच अर्थ आहे की आम्ही कायेचा उत्सर्ग करण्याची आमची तयारी आहे. काया उत्सर्ग अशा प्रकारे आचार्य परमेश्चींचे हे 36 गुण आपण बघितले. आता आम्हाला उपाध्याय परमेश्चींना बघायचं आहे. पहिल्यांदा तो उपाध्याय कुणाला म्हणतात? उपाध्याय कुणाला म्हणतात? हे देखील साधूच आहे. अगदी पहिल्या दुसऱ्या भागाची व्याख्या उपाध्याय परमेश्चीची, ते स्वतः शिकतात. हा, ते स्वतः शिकतात आणि दुसऱ्यांना शिकवतात. जे मुनी स्वतः शिकतात आणि इतर मुनींना शिकवितात त्यांना उपाध्याय परमेष्ठी असे म्हटले जाते. ते त्यांचं दुसरं नाव आहे पाठक. त्यांना पाठक अशी संज्ञा दिली जाते. किंवा द्रव्य संग्रहामध्ये उपाध्याय परमेष्ठीची व्याख्या दिलेली आहे. श्लोकाची सुरुवात सांगते मी. जो रयणत तयजुक्तो, 3ऱ्या अध्यायामधला श्लोक आहे. ध्यानासाठी त्यांनी जे मंत्र घ्यायला सांगितलेले आहे त्याच्यामध्ये उपाध्याय परमेष्ठीसाठी त्यांनी हा श्लोक दिलेला आहे नेमिचंद्र आचार्यांनी. जो रयणतयजुक्तो नित्यं धम्मो वयसने निरदो सो उवज्झाओ अप्पा जदि वरवसहो नमो तस्स. जो रयणतयजुक्तो, जो रत्नत्रयांनी युक्त आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य या 3 रत्नांनी जो युक्त आहे. कशा तऱ्हेने? नित्यम म्हणजे निश्चय नयानी जो 3 रत्नधारी आहे. धम्मो वयसने, धम्माचा धर्माचा उपदेश देण्यामध्ये जे निरत आहे असे जे आहे. सो उवज्झाओ अप्पा, ते आत्मा उपाध्याय म्हटल्या जातात. आणि जदी वरवस हो, आणि जतींमध्ये ते वर आहे. जती याचा अर्थ यती, यतींमध्ये ते वर आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. अशा त्या नमो तस्य, त्यांना माझा नमस्कार असो. उपाध्याय परमेष्ठी ही व्याख्या द्रव्यसंग्रहकारांनी दिलेली आहे. उपाध्यायांच्या विस्तृत जशा आम्हाला व्याख्या, आमची कक्षा आता वरची आहे, 1ली 2री कक्षा पास झालेला आहे. आणि उपाध्याय परमेष्ठीची व्याख्या सांगताना सांगतात की स्वसमय परसमय दक्षा, जो स्वसमय आणि परसमयामध्ये दक्ष आहे, दक्षता आहे. स्वसिद्धांत आणि परसिद्धांत म्हणजे काय? की आगम, अध्यात्म, नयविवक्षा यांचं ज्यांना सखोल ज्ञान आहे, परिपूर्ण ज्ञान आहे, ते स्वसिद्धांतामध्ये दक्ष आहे, प्रवीण आहे. नंतर परसिद्धांत दक्षता. परसिद्धांत जे आहे सांख्य, वैशेषिक, बौद्ध, मीमांसक, चार्वाक आदी जे हे काही परदर्शन आहे, या परदर्शनाचंही त्यांना अध्ययन असणं आवश्यक आहे. जर इतर धर्मीय त्यांच्याकडे आले तर त्यांचं म्हणणं कसं चुकीचं आहे हे उपाध्याय परमेष्ठींना पटवून देता यायला पाहिजे. म्हणून स्वमत आणि परमत या दोघांनाही जे योग्य तऱ्हेने जाणतात. मग तुम्ही म्हणाल की परमतांना जाणतात, मग परमत आम्ही वाचायचं का की नाही वाचायचं? की आपल्या जैन तत्वज्ञानाचाच अभ्यास आम्ही फक्त करायचा? काय उत्तर काय राहील?
आम्हाला जर बुद्धीची आमची तीव्रता असेल तर दोनही प्रकारचं अध्ययन करायला आम्हाला सांगितलेलं आहे. पण जैन धर्माचं अध्ययन करताना श्रद्धायुक्त भावानी इदम एव ईदृशम एव अशा प्रकारची श्रद्धा ठेवून ते अध्ययन करायचं आहे. परमत वाचत असताना त्यांच्या सिद्धांतामध्ये आम्हाला तपासून बघायचंय की यांच्या सिद्धांतामध्ये कुठे काय चूक आहे. जर ते ब्रह्म एक आहे असं म्हणत असतील तर या सिद्धांतामध्ये चुकीचं कसं आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून तौलनिक अध्ययन करण्यासाठी परमताला देखील आम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तिसरं सांगितलं, काय सांगितलं की श्रद्धानंता जिनागमे धम्मा, जिन आगमामध्ये श्रद्धावान तो असायला पाहिजे. जिनागम, जिनधर्म, जिनगुरु याच्यामध्ये त्याची प्रगाढ श्रद्धा असली पाहिजे. आणि प्रगाढ श्रद्धा असली पाहिजे म्हणजे मेरू पर्वत यदा कदाचित चलायमान होईल पण श्रद्धा मात्र चलित व्हायला नको. या श्रद्धेला म्हणायचं प्रगाढ श्रद्धा. अशी त्याची जिनमतामध्ये अत्यंत श्रद्धा हवी. नंतर तो धैर्यवान असला पाहिजे. जसं आम्हाला माहिती आहे भूतबली आणि पुष्पदंत आचार्य ज्या वेळेला धरसेन आचार्यांजवळ शिकण्यासाठी गेले, धरसेन आचार्यांनी 2 दिवस पर्यंत त्यांचा दर्शन दिलं नाही. ते आत्मस्वभावात तल्लीन झाले. ते त्या 2 शिष्यांच्या धैर्याची परीक्षा पाहत होते की यांच्याजवळ उतावीळपणा आहे की धैर्य आहे. उतावीळपणा ज्याच्याजवळ असेल तो शास्त्र अध्ययन तर करू शकतो पण तो संयम ठेवू शकत नाही. म्हणून संयमी पण पाहिजे आणि धैर्य पण पाहिजे. अशा तऱ्हेने ही धैर्याची परीक्षा आणि नंतर भक्ती देखील पाहिजे. पूर्ण समर्पण भगवंतांच्या चरणी भक्ती इतकी समर्पित अनन्य अद्वैत भक्ती की जी सांगता येऊ शकत नाही अशी आत्म्याविषयीची श्रद्धा असणं याचं नाव आहे भक्ती. नंतर श्रुतनिधी, ते ज्ञानाचे काय पाहिजे तर प्रकाश स्तंभ असले पाहिजे. श्रुतरूपी निधी साठा त्यांच्याजवळ असला पाहिजे. म्हणजे 4ही अनुयोगांचं 12ही अंगांचं समग्रतेने विस्तृत ज्ञान त्यांना असलं पाहिजे. उपाध्याय परमेश्वरींचे गुण सांगताना 11 अंग 14 पूर्वात एवढं त्यांचे गुण सांगितले. म्हणजे तो संपूर्ण आगमाचा ज्ञाता परोक्ष रूपाने आहे. पण कालमानानुसार आज सगळ्याच्या सगळ्यांना काही एवढं ज्ञान नाही आहे. मग त्याच्यामध्ये देखील काय असलं पाहिजे, त्यांच्याजवळ ज्ञानाची भरपूर अशी साधन सामग्री पाहिजे. ते स्वतः मुळात ज्ञानाचे निधी असले पाहिजे. नंतर आत्मगुणारती, आत्मगुणांविषयी त्यांच्या जीवनामध्ये रतिभाव पाहिजे. किंवा माझ्या जीवनात इतके गुण आहे, माझ्या म्हणजे आत्म्याजवळ एवढ्या गुणांचा प्रचंड साठा आहे. या गुणांना त्यांना कौतुक वाटलं पाहिजे किंवा हे गुण आहे, हे सौभाग्य आहे माझं, हा भाव सतत त्यांच्या अंतरंगामध्ये राहिला पाहिजे. असे हे उपाध्याय परमेष्ठी असतात. शिवाय उपाध्याय परमेष्ठी हे वाग्मी आहे. वाग्मी याचा अर्थ अत्यंत कुशलतेने प्रतिपादन करण्यास सक्षम असणं. ज्यांचं बोलणं ऐकत राहावं अशा प्रकारचं आहे ते वाग्मी. नंतर वार्तिक आणि सूत्राचं, शब्दाचं आणि अर्थाचं समग्र ज्ञान त्यांच्या जीवनात पाहिजे. शंका समाधान करणारे ते हवे. कुणी शंका विचारली तर त्यांचं समाधान त्यांना करता यायला हवं आहे. आणि आगमाचे पारगामी पाहिजे, निस्पृह पाहिजे, स्वयंभू पाहिजे. अशा तऱ्हेची अनेक गोष्टी उपाध्याय परमेश्वरींच्या जीवनात असाव्या लागतात. ठीक आहे. त्यांचे 11 अंग आणि 14 पूर्व यांचं ज्ञान कसं असतं. 11 अंगांची तर नावं दिलेली आहे आम्हाला 3ऱ्या 4थ्या भागामध्ये आणि 14 पूर्वांची पण
नावं आम्हाला दिलेली आहे. 11 अंग आणि 14 पूर्व याच्यामध्ये या सगळ्या ज्ञान मिळून किती आहे ज्ञान? तर हे ज्ञान आहे 12 अंगांचं, जे आम्ही आता श्रुतपंचमी लवकरच येणार आहे, महिनाभर राहिलेली आहे. आणि आम्हाला श्रुताचं देखील ज्ञान असायला पाहिजे, कारण उपाध्याय परमेष्ठींचे जे मूल गुण सांगितलेले आहे हे 11 अंग आणि 14 पूर्व एवढ्या विस्तृत ज्ञानाचे ते धारी असतात हे सांगितलेलं आहे. आणि याचं आम्हाला पण ज्ञान असणं थोडं फार का होईना असणं आवश्यक आहे. पहिल्यांदा तर भावश्रुताचे कर्ते कोण आहे? द्रव्यश्रुत म्हणजे जे लिखित रूपामध्ये शास्त्र निबद्ध झालेलं आहे ते, आणि ते लिखित रूपात शास्त्र निर्माण झालेलं आहे ते तर झालेलं आहे समजा धरसेनाचार्यांच्या मुळे भूतबली आणि पुष्पदंत यांनी षटखंडागम नावाचं पहिलं लिखित शास्त्र त्या ठिकाणी लिहिलं. त्याच्याही समकालीन कषाय प्राभृत गुणधर नंदी आचार्यांनी दक्षिणेमध्ये इन द सेम पिरियड हे शास्त्र रचना झालेली आहे. आणि ही शास्त्र रचना याला म्हणायचं द्रव्यश्रुत. आणि याचे अर्थाचे कर्ते कोण आहे? तर तीर्थंकर हे त्याचे अर्थकर्ते आहे. गणधरांनी त्याची व्यवस्थितरित्या 12 अंगांमध्ये विभागणी केली, म्हणून गणधर जे आहे ते द्रव्यश्रुताचे कर्ते म्हटल्या जातात. आणि या द्रव्यश्रुताचे 2 भेद आहे, अंग प्रविष्ट आणि अंग बाह्य. अंग प्रविष्ट आणि अंग बाह्य. अंग प्रविष्टामध्ये जे ज्ञान तीर्थंकर केवली यांच्यापासून डायरेक्ट आलेलं आहे ते अंग प्रविष्ट. आणि त्यानंतर जी आचार्यांनी त्यावर रचना केलेली आहे त्याला अंगबाह्य असं म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने याला आम्हाला बघायचं आहे. पहिल्यांदा 12 अंगाला आम्हाला 11 अंगामध्ये आणि 12व्या अंगाचे विशेष भेद पाहायचे आहे. 11 अंगाची नावं दिलेली आहे ना. 11 अंगाची नावं कोणती आहे? दिलेली आहे, वाचा. आचारांग, सूत्रकृतांग, स्थानांग, समवायांग, व्याख्या प्रज्ञप्ती अंग, ज्ञातृकथांगाय, उपासक अध्ययनांग, अंतकृत दशांगाय, अणुत्तरोपपादित दशांगाय, प्रश्न व्याकरण अंगाय आणि विपाक सूत्र अंग. आणि शेवटचं अंग आहे दृष्टिवाद नावाचं 12वं अंग. 12 अंगांची नावं झाली, पण 12व्याला आम्हाला थोडं भेदामध्ये जायचंय, 12व्याचे भेद पाहायचे आहे. आणि म्हणून आम्हाला तिकडे 14 पूर्व हा देखील 12 अंगांमधला भेद आहे. यावर कुणाला काही प्रश्न इथपर्यंत? या काळामध्ये ताई एक मिनिट. उपाध्याय म्हणजे कोणते मग समजायचे? या काळात तर कोणते उपाध्याय नाहीये वाटते ना. उपाध्याय जे ज्ञानी आहे संघातले, सगळ्यात जास्त ज्ञान ज्यांना आहे त्यांना आज उपाध्याय पदवी दिली जाते. म्हणजे उपाध्यायांचे हे गुण त्यांच्याजवळ नाही आहे, पण त्यातल्या त्याच संघामध्ये जे ज्ञानी आहे त्यांना प्रज्ञाश्रमण उपाध्याय अशी पदवी दिली जाते. प्रत्येक अंगामध्ये काय काय वर्णन आहे याचं देखील आम्हाला जर श्रुतभक्ती जर आम्ही वाचली पूज्यपाद आचार्यांची किंवा कुंद आचार्यांची, तर या श्रुतभक्तीमध्ये आम्हाला कोणत्या अंगामध्ये काय काय आहे आणि किती किती पद आहे. जर आम्ही श्रुताचं अष्टक देत असू सरस्वती देवी श्रुताब्दी जाता, तर त्या अष्टकाच्या जयमालेमध्ये देखील ही 12 अंगांची नावं आम्हाला मिळतात. आणि प्रत्येक याच्यामध्ये किती सूत्रपद आहे त्याचं पण वर्णन आम्हाला वाचायला मिळतं. म्हणजे आमच्या जवळ हे सगळं आहे, इतकी विपुल ग्रंथ भंडार आमच्या जवळ आहे की आम्हाला आमचं आयुष्य कमी वाटतं. आता ही 12 अंग जी झालेली आहे, या 12 अंगांमध्ये पहिल्यांदा
पहिला जो भेद आहे दृष्टिवाद अंग है ना, शेवटचा जो 12वा अंग आहे याचं नाव आहे दृष्टिवाद अंग, जे या ठिकाणी दिलं नाही 12व्या अंगाचं नाव. 11 अंग 14 पूर्व असं दिलेलं आहे. पण आमची जी वाणी आहे दिव्यध्वनी ही 12 अंगांमध्ये निबद्ध आहे. आणि 12वं जे अंग आहे त्याचं नाव आहे दृष्टिवाद अंग. या दृष्टिवाद अंगाचे 5 भेद आहे. लक्षात घ्या हे वर्णन की 5 भेद याचे आहे. पहिला भेद आहे परिकर्म, दुसरा आहे सूत्र, तिसरा आहे प्रथमानुयोग, चौथा आहे पूर्व आणि 5वा आहे चूलिका. दृष्टिवाद अंग आणि त्याचे हे 5 भेद. परिकर्म पहिला, परिकर्मामध्ये गणिताच्या व्याख्या देऊन सांगोपांग विचार केलेला आहे आणि त्याचे प्रकार दाखविलेले आहे, ते परिकर्म आहे. जसं चंद्र प्रज्ञप्ती परिकर्मांगाय नमः. आमचं जाप्याचं पुस्तक जर आम्ही उघडलं तर त्यामध्ये देखील हे नावं आम्हाला मिळतात. पहिलं आहे चंद्र प्रज्ञप्ती परिकर्मांगाय. चंद्र प्रज्ञप्ती का घेतलं पहिले, सूर्य प्रज्ञप्ती का नाही घेतलं? कारण सांगता येईल कारण? याचं कारण असं की आमच्या कल्पनेमध्ये ज्योतिष देवांचं जे इंद्र आहे, इंद्र चंद्र आहे आणि सूर्य उपेंद्र आहे. म्हणजे सूर्य उपेंद्र आहे आणि चंद्र इंद्र आहे. म्हणून पहिल्यांदा चंद्र प्रज्ञप्ती सांगितलं. आजचं वैज्ञानिक मानतं की सूर्य हा सगळ्यात मोठा ग्रह आहे आणि सूर्याच्या भोवती चंद्र फिरत असतो. आमच्या याच्या चंद्राचं विमान हे इंद्राचं विमान म्हणून सांगितलं आहे आणि सूर्याचं विमान हे त्याच्या खालोखाल मांडलेलं आहे उपेंद्राचं विमान. म्हणून पहिल्यांदा तर चंद्र प्रज्ञप्ती की चंद्राचं विमान कसं असतं, त्यांच्या चंद्रामध्ये जे काही देव असतात त्यांचं आयुष्य किती असतं, त्यांचा परिवार कसा असतो, त्यांना वृद्धी कशा प्राप्त होतात, अणिमा गरिमा महिमा आदीच्या वृद्धी प्राप्त होतात ते. नंतर चंद्र परिभ्रमण कसा करतो, त्याचं गमन कसं सुरू आहे, चंद्र सूर्य यांचं अडीच द्वीपामध्ये परिभ्रमण कसं सुरू असतं अनुषंगाने विचारलेला प्रश्न. मेरु प्रदक्षिणा नित्यगतयो नृलोके. ह्या सगळे ग्रह जे आहे हे काय करत आहे, मेरूची प्रदक्षिणा करत आहे. अडीच द्वीपामधील हे जितके ग्रह चंद्र तारका आहे हे सगळे कशाभोवती फिरत आहे, मेरू पर्वताभोवती प्रदक्षिणा करत आहे. आणि ह्या प्रदक्षिणा करत असताना त्यांचा जो क्रम ठरलेला आहे तो त्या ठिकाणी त्याच माध्यमातून त्याच गतीने तशाच प्रकारे त्यांचं परिभ्रमण सुरू असतं. ही जी गली वगैरे म्हणतो आपण, ही सगळी ही चंद्राची कक्षा आहे फिरण्याची, तशी सूर्याची देखील कक्षा आहे फिरण्याची. आणि आपापल्या कक्षेमध्ये उल्लंघन न करता हे सगळे ग्रह नक्षत्र प्रकीर्णक तारका या फिरत असतात, मेरूला प्रदक्षिणा देत असतात. म्हणून चंद्र प्रज्ञप्तीमध्ये या सगळ्यांचं वर्णन आहे. सूर्य प्रज्ञप्तीमध्ये सूर्याचं विमान, आता जसं सूर्याचं विमान आहे, या सूर्याच्या विमानामध्ये समजा 12,000 असे मणी जोडलेले आहे. याला इंद्र म्हणजे इंद्राचा ते निकृष्ट खालच्या जातीचे देव असतात, ते त्या ठिकाणी सूर्याचं विमान चंद्राचं विमान ओढत असतात. त्यांना विशिष्ट असं शरीर धारण करावं लागतं आणि ते शरीर धारण करून ही विमानं फिरत असतात. एका चंद्र विमानात आणि एका सूर्य विमानात 12,000 मणी त्या ठिकाणी जडलेले असतात आणि हे मणी पृथ्वी काहीच असतात. आणि यामध्ये चंद्रकांत मणी ज्याला आम्ही म्हणतो, सूर्यकांत मणी, त्या ठिकाणी जीव उत्पन्न होतो. आणि जीव उत्पन्न झाल्यानंतर तो एकेंद्रिय आहे.
एकेंद्रिय असताना त्याला तशा प्रकारचा पृथ्वीकायिकाचा उदय असतो. आणि चंद्रामध्ये जे काही जीव असतात त्या विमानामध्ये मणी जडवलेले आहेत, त्याच्यामध्ये ते पृथ्वीकायिक जीव आहे. आणि त्या पृथ्वीकायिक जीवांना स्वतःच असं तेज असतं. त्यांची जी प्रभा असते ही शांत, चंद्राच्या विमानातील त्या जीवांची प्रभा जी आहे ही शांत प्रभा असते. म्हणून त्यांना उद्योत नावाच्या कर्माचा, नामकर्माचा उदय असतो. आणि सूर्यविमानामध्ये जे काही मणी जडलेले असतात या ठिकाणी त्यांना सूर्यकांत मणी म्हणजे सूर्यकांत मणी, आणि त्या ठिकाणी त्यांना आतप नाम कर्माचा उदय असतो. त्या मण्यांची जे पृथ्वीकायिक जे जीव आहे ते मणी तिथे जीव उत्पन्न होतात आणि त्यांना आतप नाम कर्माचा उदय असतो. आतप नाम कर्म आणि उष्ण नाम कर्म याच्यामध्ये फरक आहे. उष्ण नाम कर्मामध्ये त्यांचं मूळ शरीर पण उष्ण आहे आणि त्यांचे किरण पण उष्ण आहे. पण आतप नाम कर्म असं आहे की ते मुळात थंड आहे, पण त्यापासून जी प्रभा निघते ही मात्र तीव्र, म्हणजे किरण आम्ही ज्याला म्हणतो की किरण म्हणजे तप्त आहे. म्हणून त्यांची किरण तप्त आहे, त्यांचं मूळ शरीर मात्र थंड आहे. ते आतप नाम कर्म झालं. आणि इथेच फक्त या विमानातच त्या मण्यांच्या तिथे जीव धारण होतो, त्यांनाच आतप नाम कर्माचा उदय असतो. आणि ही सगळी माहिती आम्हाला सूर्यप्रज्ञप्ती, सूर्याच्या विमानामध्ये सूर्यांचं आयुष्य किती असतं, त्यांचा परिवार किती आहे, त्यांना कशा प्रकारच्या वृद्धी असतात, त्यांना ग्रहण कधी लागतं, त्याचं उत्तरायण कधी सुरू होतं, दक्षिणायन कधी सुरू होतं, हे सगळं यामध्ये दिलेलं आहे. एक सामान्य प्रश्न, दक्षिणायन कधी सुरू होते? उत्तरायण सांगा. श्रावण महिन्यामध्ये. ज्या दिवशी आम्ही श्रावण महिना म्हणजे आषाढ श्रावण. आणि दक्षिणायन हे मकर संक्रांतीच्या तितक्यात 24 डिसेंबरला उत्तरायण सुरू सुरू होते ना, मकर संक्रांतीला. हा, मकर संक्रांतीला, कारण भरत चक्रवर्ती हा हे पाहतो ना, सूर्याचं दर्शन घेतो पहिल्यांदा. सूर्याच्या विमानातील अकृत्रिम चैत्यालयाचं तो दर्शन घेतो. सूर्य विमानामध्ये जे अकृत्रिम चैत्यालय आहे त्या अकृत्रिम चैत्यालयाची दिशा पृथ्वीकडे येते त्यावेळेला. आणि हा भरत चक्रवर्ती म्हणजे कोणतेही चक्रवर्ती त्या साध्या नेत्रांनी तिथल्या प्रतिमेचं दर्शन घेऊ शकतात. हे उत्तरायण. आणि दक्षिणायन 6 महिन्याचा आधी श्रावणात येत असेल ते, तर तेव्हा असं हे कर्क वृत्तात गेल्यानंतर आणि इकडे मकर वृत्तात गेल्यानंतर असे हे त्या ठिकाणी जे काही संक्रमण बदल घडतात, हे सूर्यप्रज्ञप्ती याच्यामध्ये दृष्टिवादाचा जो पहिला प्रकार आहे परिक्रम, त्या परिक्रमाचे जे 5 प्रकार आहे त्याच्यामध्ये हे वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. याच्याबद्दल परत नंतरच्या क्लासमध्ये बघू. क्लास आपण इथे थांबवू. प्रश्न आहे कुणाला? ठीक आहे. 6 आवश्यक मध्ये ताई काही याच्यात प्रत्याख्यान घेतलंय, प्रतिक्रमण नंतर प्रत्याख्यान, म्हणजे स्वाध्याय न घेता त्यांनी प्रत्याख्यान घेतलं. प्रत्याख्यानचा अर्थ त्याग. आता समजा सकाळचा आहार झाला, त्याबरोबर ते नंतर लगेचच त्याग घेतील. हा त्यागाची त्यांची जी आहे, याला स्वाध्याय हा त्यांच्या जीवनात कुठे कुठे महत्वाचा म्हटलं नाही आहे. त्यांनी कधी कधी प्रत्याख्यानच आवश्यक सांगितलेलं आहे. कारण स्वाध्याय तसाही त्यांचा क्रिया म्हणजे त्यांचा स्वाध्याय आहे, त्यामुळे त्या स्वाध्यायाला त्यांनी महत्व दिलेलं नाही आहे कुठे कुठे. आणि ज्यांच्या दैनंदिन ज्या क्रिया आहेत, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, याला महत्व दिलं आहे. प्रत्याख्यान याचा अर्थ त्याग. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमू,
सदा देत हो. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो सर्वांना जय जिनेंद्र.